नमस्कार, जनतेचा आसूड या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण सध्या आहोत जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा चांदापुरी या ठिकाणी आणि आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून शिक्षणाच्या व्यवस्था नेमकं कोणत्या चालू आहेत आणि काय सुखसुविधा नाहीत याविषयी चर्चा करण्यासाठी आलेलो आहोत. आपल्यासोबत आहेत शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष आदरणीय बोडरे साहेब. तर शाळेच्या नेमक्या समस्या काय आहेत आम्हाला काय सांगाल याबद्दल? तर शाळेमध्ये सध्या 75 पट आहे. शिक्षक एकच आहेत शाळेवरती. तर 2 शिक्षकाची मागणी आहे आमच्या शाळेला. 2 शिक्षक मिळावी. चर्चा झाली, एक शिक्षक आम्हाला मिळाला आहे. प्रभारी शिक्षक म्हणून एक मिळाला आहे. तरी परमनंट म्हणून 2 शिक्षक मिळावे. परमनंट 2 शिक्षक मिळावं होतं. विद्यार्थी संख्या 75 आहे आपल्या गावातील आणि ज्यांची मुलं या शाळेमध्ये आहेत असे पालक आपल्यासोबत आहेत. आदरणीय प्रवीण देटे, काय सांगाल शाळेमध्ये काय काय कमतरता आहेत आणि आपली काय मागणी राहील? शाळेमध्ये आता एक आहे, कंपाऊंड नाही शाळेला, अर्ध कंपाऊंड झालेलं आहे. त्यातून आता अर्ध कंपाऊंड पडीकच आहे, त्यातून कुणी येते बिवडी गंधडी येते ती दारू पिते ती, तर गर्ल्स सकाळ आमच्या मुलांनी उचलायची. हे ग्रामपंचायतचं बी थोडं म्हणजे कर्तव्य आहे की इथं लक्ष घालणं, किंवा शाळेच्या बाबतीत बाबा पाण्याचं फिल्टर म्हणा किंवा काय हे ह्याच्याकडं दुर्लक्ष करते ग्रामपंचायत बी. त्यांचं बी म्हणजे इथं गरजेचं आहे ना, इथं काय आहे काय नाही, सरपंच असो किंवा कुणी असो, मेंबर असो. बरं, आता तुम्हाला काय वाटतंय प्रशासनाला शिक्षकांच्या बाबतीत मागणी आहे, पाण्याच्या बाबतीतली मागणी आहे आणि शाळेचीच अगदी वॉल कंपाऊंडची मागणी आहे. प्रशासन योग्य दृष्टीनं बघतंय असं आपल्याला वाटतं? काय नाही ना, काय बघत नाही प्रशासन, दुर्लक्ष करतं. प्रत्येक वेळेस आम्ही कुठली गोष्ट घेऊन गेलो का त्याचं काय पाठपुरावा केला जात नाही. प्रत्येक वेळेस आम्हाला डावललं जातं तिथे गेलं की. मस्त निवेदन देऊन बघितले आम्ही, कुठं तक्रार देऊन बघितले, पण त्याची काय अजिबात दखल घेतली जात नाही. प्रशासन झोपेत असल्यासारखं कामं करतं. तुमची काय मागणी राहिली या स्वातंत्र्य दिनाला? आमची एकच मागणी राहील स्वातंत्र्य दिनानिमित्त, फक्त शाळेच्या सुखसुविधा, शाळेसाठी ग्रामपंचायतनं झटलं पाहिजे. शाळेला आणखी आपल्या विजेचे कनेक्शन नाही, त्यांना मुलांना जे काय सुखसुविधा दावायच्या त्या मुलं 1ली ते 4थीपर्यंत मुलं आहेत, जे काय काय टेक्निकल गोष्टी ज्या आहेत त्या शिकवायच्या, ती मुलांनी शिक्षक वर्गाला बी शिकवता येत नाही. त्याच्यासाठी शाळेला कनेक्शन पाहिजे. परत नंतर राहिली गोष्ट पिण्याच्या पाण्याची, पोरांनी वॉटर सप्लायची मोटर चालू केली की हाय असंच पाणी प्यायचं, त्याला काहीतरी आरो फिल्टर वगैरे काहीतरी सिस्टम बसवला गेला पाहिजे, एवढीच मागणी आमची. समिती जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा चांदापुरी येथील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आता सरक आपल्यासोबत आहेत. काय सांगाल शाळेच्या नेमक्या आपल्याला काय वाटतं की स्वातंत्र्य दिनानिमित्त आम्ही चॅनलच्या माध्यमातून आपल्या शाळांचा आढावा घेतोय, तर आपल्या शाळेवरती काय कमतरता आहेत असं आपल्याला वाटतं? या शाळेवरती जिल्हा परिषद शाळा चांदापुरी या शाळेची एक शाळा गळती आहे. त्याचं सुशोभीकरणाचं काम करून अर्जंट घ्यावं लागतं. आता शाळा भरते, पाऊस पडतोय, त्या शाळेतनं पुरं बाजूला काढून आपण बाजूला बसवतोय. आणि दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे शाळेच्या पटांगणात जे हायमास्ट आहे, तो हायमास्ट भरपूर दिवसापासून बंद आहे. याच्याकडे कोणाचंच लक्ष नाही. मी वारंवार 1-2 वेळा ग्रामपंचायत चांदापुरीला बी सांगितलं होतं की असा असा हायमास्टचा विषय आहे, किंवा बाबा पोरांना ते रात्रीचं CCTV आहे शाळेवरती दिसत नाही व्यवस्थित, तर ते हायमास्ट चालू झाला तर ती सगळं होऊन जाईल. त्यांनी आपल्याला ग्रामपंचायतनं सांगितलं की करतो, अजून काही झालेला नाही, तो एक विषय पेंडिंग आहे. आणि शाळेंचा सगळ्यात महत्त्वाचा जर प्रश्न असेल तर पोषण आहार. 1-1.5 महिना झालं वाटतं दुपारचा पोषण आहारच येत नाही, बंद झालाय वाटतं. तर ती पोषण आहार ही सरकारनं लवकरात लवकर आम्हाला देण्याची प्रक्रिया करावी, अशी एक तुम्हाला नम्र विनंती आहे. 15 ऑगस्ट निमित्त या पालकांची एवढीच मागणी आहे. या शाळेवरती 2 शिक्षकांची कमतरता आहे, ते शिक्षक मिळावेत. शाळेवरती पाण्याची वॉटर फिल्टर बसवला जावा, शाळेला वीज कनेक्शन मिळावं आणि शाळेसाठीचा जो वॉल कंपाऊंड आहे त्या वॉल कंपाऊंडची व्यवस्था प्रशासनानं करून द्यावी. मग यामध्ये जे प्रशासन येते, समजा पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल आणि ग्रामपंचायत असेल, प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष द्यावं आणि या गोष्टी पूर्ण करून घ्याव्यात. एवढीच आमची या चॅनलच्या माध्यमातून मागणी राहील. आपल्या भागातील नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आणि हा विषय
प्रशासनाच्या कानावर घालण्यासाठी आपण सगळ्यांनी हा आमचा व्हिडिओ शेअर करावा आणि लोकांपर्यंत पोहोचवावा. धन्यवाद.